मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संदर्भातील लाभार्थ्यांना दिलासा देणारा एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे. मित्रांनो, या महामंडळासाठी आवश्यक असलेला निधी वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. आज 20 मे 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भातील एक GR निर्गमित करून निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या साठी 2026-27 या आर्थिक वर्षाकरता निधी उपलब्ध करून देण्याबाबत, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता एकूण वर्षाकरता 750 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्याच पैकी 150 कोटी रुपयाचा निधी हा महामंडळाला वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचा व्याज परतावा हा निधी उपलब्ध नसल्यामुळे करण्यात आलेला नव्हता आणि या व्याज परताव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, 150 कोटी रुपयाचा निधी हा साधारणपणे उपलब्ध असलेले जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना वितरण करण्यासाठी कमी पडू शकतो. त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात लाभार्थी आणखीनही निधीच्या प्रतीक्षेत राहू शकतात आणि याच्या संदर्भातील पुढील जे अपडेट किंवा निधीची जी उपलब्धता येईल त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.